दिसतंय, वारकरी वाटतंय. हा असं वाटतं माऊली वारकरीच्या रूपात. हो, कारण माऊली वारकरीच्या रूपात असतं. कास्ट फ्रेंड्स, रामकृष्ण हरी. तर मी आता पांडुरंगाचे कपडे शिवते. सो हे खूप कट पीस आहेत माझ्याकडं कपड्यांचे कलेक्शन. पण आषाढी वारीला देव हा पांढरे वस्त्र धारण करतो, कारण तो शेतकरी राजा असतो. त्या दिवशी तो कोणती आभूषणं घालत नाही. गळ्यात त्याच्या तुळशीची माळ असते, गंधा कस्तुरीचा टिळा आणि काळा बुक्का परिधान करतो देव. आजी म्हणायची, कारण त्या दिवशी शेतकरी वर्ग हा जास्त पांडुरंगाच्या भेटीस येतो. त्यामुळे देव त्यांच्या समोर त्याच म्हणजे जे भक्तांनी धारण केलेले आहेत ना कपडे, तेच देव धारण करतो. तर अशी माझी आजी म्हणायची. त्यामुळे मी आषाढी वारीला नेहमी पांडुरंगाला पांढरेच कपडे असतात. सोबतीला आपल्याकडे छोटेसे असे रखुमाई पण आहेत. हे तर मी मोठ्या मूर्तीसाठी करते, जे आपण पंढरपूरहून आणली होती. सो त्याचं पोशाख कसं शिवायचं तर मी तुम्हाला दाखवते. त्या पद्धतीने तुम्ही घरी ट्राय करा. सो चला तर मग आधी आपण कटिंग करून घेऊयात. बघू शकता हे जे आधीचे जे कपडे होते हे तर कॉटनचे आहेत. सो हे मी फक्त म्हणजे हे स्टिच केलेले नाही आहेत. हे तर मी असेच त्यांना घातलेले आहेत विदाउट स्टिच. पण आज मी ना तुम्हाला म्हणजे शिवणकाम कसं करायचं ना इझी, तर ते दाखवणार आहे. थोडी मला कॅमेरा पकडायची दिक्कत होते. सिम्पल एक आहे. आता हे जे माप आहे म्हणजे तुम्ही बघू शकता, तुमच्याकडे मूर्ती कोणतीही असेल ना, तर हे जे माप आहे ना खांद्याचं, ते तुम्हाला ह्या कपड्यावरती घ्यायचं आहे. एक मिनटं, हे बघू शकता तुम्ही. मला थोडंसं कॅमेरा पकडून हे होतं आहे. तुम्ही बघू शकता हे जे माप आहे ना, या पद्धतीने म्हणजे तुम्ही हातावरती घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे सेंटीमीटरच्या पट्ट्या असतील त्याने घेऊ शकता, किंवा मेजर टेप जे असती टेलरिंगची, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते माप घेऊ शकता. आता मी तर अंदाजेच घेते, कारण देवाची मूर्ती माझ्या अंदाजे मनात आहे. तर मी नेहमी अंदाजे शिवते, कधी माप नाही टाकत, पण त्याला छान बसतात माझे कपडे. सो तुम्हाला ते प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही नक्कीच माप घ्या. मग ह्या लेंथ म्हणजे ही जी पट्टी आहे ह्याच्या लेंथमध्ये तुम्हाला एक स्क्वेअर करायचा आहे आधी. आम्ही ते देवाचं अंगरका म्हणतात त्याला आमच्याकडे, किंवा बंडी म्हणता नाही येणार, अंगरकच म्हणतात. सो ते बनणार. तर आता मी इथे या कपड्यावरती टाकून घेते, कारण मला एका हाताने कॅमेरा पकडायचा आणि ते थोडंसं अवघड जातं. तर मी त्याआधी करून घेते आणि मग तुम्हाला बाकीचं दाखवते काय करायचं आहे पुढे. बघू शकता हे जे खाली जे देवाचं धोतर होतं, म्हणजे जो आधीचा पोशाख मी आता उतरवते, कारण आता मला देवाचा अभिषेक पण करायचा आहे आणि त्यानंतर नवीन कपडे धारण करायचे आहेत. सो तर मग म्हटलं तुम्हाला आयडिया येईल की मी काय केलं. तुम्ही बघू शकता हे जे आहे हे मी स्टिच नाही केलेलं. सो एक पट्टी घेतली होती कॉटनची आणि त्याला फोल्ड केलं होतं मी. इकडून एक फोल्ड केलं आहे आणि इकडून एक फोल्ड केला आहे, आणि उरलेला जो 2 फोल्डमधले जो भाग आहे म्हणजे जो कपडा उरतो ते मी राऊंड केला विठ्ठलाच्या हाताला, किंवा हा त्याचा वरचा पोशाख तयार झाला. आणि खालचा जो झगा आहे तो तर मी म्हणजे हा धोत्रामध्येच हे केला होता, म्हणजे हा जो कपडा ना त्याच्यामध्येच मी ते कन्वर्ट केलं होतं. सो मग तो आधीचा जो पोशाख होता तो तुम्हाला दिसला. आणि हे बाकीचं देवाचं उपरणं वगैरे हे तर मी लेस म्हणून हे केलं होतं. म्हणजे कॉम्बिनेशन तुम्ही काही करू शकता देवाचं तुमचं विठ्ठल सुंदर दिसण्यासाठी. सो आता मी उद्याचं वारीचं सिम्पल म्हणजे थोडंसं स्टिच, म्हणजे फक्त त्याच्या कडेच्या ज्या बॉर्डर आहेत ना त्या शिवून घ्यायच्यात. हा कसा कॉटनचा कपडा होता, राजस्थानी प्युअर कॉटन होता. सो त्याला म्हणजे बॉर्डर टाकायची गरज नव्हती. त्यामुळे हे जिकडे बंद कपडा असतो ते बरोबर फ्रंट साईडला आल्या. सो हे आधीचं हे तुम्ही असंही करू शकता. जर तुम्हाला नाही स्टिच करायचं तर तुम्ही या पद्धतीने तुमच्या मूर्तीला छान सजवू शकता. लहान मूर्त्यांना पण कसे कपडे रोजचे जे देव असतात आपले विठ्ठल रुक्माई मंदिरातले, तर त्यांनासुद्धा मी सांगते कसं करायचं. सो चला तर आता पहिलं मी ह्याच्यावरती
तुम्हाला दिसेल, तुम्हाला समजेल अशा पद्धतीने पहिला ह्याच्यावरती एक मार्किंग करून घेते आणि त्यानंतर आपल्याला कट करायचं आहे. आई जय महाराष्ट्र. तर आता हा कपडा आहे, मी फक्त असं छान अंथरून घेतला आहे. थोडासा इस्त्री करायला पाहिजे होता पण आता वेळ नाही आहे. तर आता हा जो जॉईंट पॉईंट आहे तुम्ही बघू शकता कपड्याचा, इथे गळा येणार. सो आता माझं मार्जिन जे आहे ते मी देवाचं मी तर अंदाजच घेते, कारण मी मगाशी घेतलं होतं हे म्हणतात ना ईदभर, तर माझं देवाचं माप म्हणजे माझ्या मूर्तीचं माप ईदभराचं आहे. सो त्याच्यापेक्षा थोडंसं, कारण आत फोल्डिंग लागणार ना, जशी तुमची मूर्ती आहे त्याच्या खांद्याचं म्हणजे खांद्या साईडमध्ये त्याचा शोल्डर आणि खांदा ह्या साईडमध्ये तुमची मूर्ती लहान असते, कधी कधी कोणाची लहान असते, मोठी असते किंवा कुणाची जास्तच मोठी असते. तर त्या पद्धतीने कसं माप घ्यायचं. तर आता माझी जी मूर्ती आहे त्या हिशोबाने हे माप घेतलं आहे मी आणि अशी एक लाईन टाकली आहे. नॉर्मली एक तुम्हाला चौरस आखायचं आहे, हे बघू शकता तुम्ही. हा जो पोर्शन आहे तो देवाचा आतल्या साईडला जाणार. आता हा जॉईंट कपडा आहे म्हणजे 2 घड्या आहेत कपड्यांच्या आणि त्याच्यावरती हा मी एक स्क्वेअर टाकला आहे फक्त. सो आता हा कट करून घेते मी पहिला. हे बघू शकता तुम्ही, असं ह्या पद्धतीने हा एक आयत तयार होतो, म्हणजे एक रेक्टँगल तयार होतं. हे बघा, हा जो एक आयत आहे ना हा तयार झाला आता. सो खूप सिंपल आहेत देवाचे कपडे, तुम्ही ट्राय करा घरी. आणि आता ही मधली लाईन आहे, जस्ट लाईक आपण जो फोल्ड टाकला होता त्याची लाईन आहे. ठीक आहे. आता गळा कसं करायचं, तर ह्याचे परत एक फोल्ड टाकायचा याचा. आता ही परफेक्ट मिळाली तुम्हाला, तुमची जी मूर्ती आहे देवाची त्याची तुम्हाला घडी मिळाली. ह्याला घडी म्हणतात, म्हणजे त्याचं जे माप आहे ते आपल्याला मिळालं परफेक्ट. सो आता इथं तुम्ही बघू शकता हा जो कॉर्नर आहे ना, एकतर तुम्ही इथे सुद्धा असं नुसतं एक लाईन टाकून असं थोडंसं जरी असं कट केलं तरी सुद्धा ते खूप छान दिसतं. तुम्हाला थोडासा देवाचा गळा करायचा आहे तर तुम्ही हाच पोर्शन तुम्ही असा खाली गोल करू शकता आणि तो तुम्हाला कट करायचा आहे. सो आता मला जास्त खोल गळा नको आहे ह्या ड्रेसचा. मला असं ते आपले जे शेतकरी दादा असतात, म्हणजे आपले जे आजोबा वगैरे पूर्वी घालायचे, लाईक त्याला बंडी म्हणतात आमच्याकडे एक प्रकारचं. तर लाईक बंडी विथ मला असं काहीतरी थोडंसं एक अंगरखा बनवायचं आहे देवाचा. तर मी थोडं ट्रेडिशनल लुकमध्ये करते, त्यामुळे मी अगदी कमी म्हणजे देवाचा गळा त्याचं ते डोकं आत जाईल कपडे घालताना इझी तेवढंच माप घेणार आहे. अगदी एवढ्या अंतराने. आता अंदाजे कसं माझं माप हातात असल्यामुळे मी अंदाजे घेते, पण तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मेजर टेपने घेऊ शकता. सो चला आता मी गळा कट करून घेते. आता मी हा गळा कट करून घेतला आहे, मी जास्त खोल नाही केला. आता तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते. सो प्रॉपर हे आता असं आला, म्हणजे आता हा ड्रेस जो आहे तो मूर्तीच्या एकदम इझी जाणार. तर आता खोलून दाखवते तुम्हाला मी कसं दिसणार त्यात. तर हे बघू शकता तुम्ही, ह्या पद्धतीने ते आता दिसणार. मग पाहिजे तर तुम्ही इथे लेस लावू शकता किंवा इथे टीप घालून घ्या. जर तुमचा हा जो कपडा आहे त्याला जर असे धागे सुटणारा नसेल तर याला टीप घालायची गरज पडत नाही, हे तुम्ही डायरेक्टसुद्धा घालू शकता. पण मी आता इथे थोडंसं एक टीप घालणार आहे, इथे थोडंसं टीप घालणार आहे. खरं तर ह्या कपड्याला टीप घालायची गरज नाही आहे, पण घातली तर छान दिसेल. आता हे तर आपला कटिंग झाला जसं मी तुम्हाला दाखवलं. तर आता इथे थोडंसं म्हटलं अजून काहीतरी थोडंसं क्रिएटिव्ह करावं, म्हणून मी आता काय करणार आहे, ह्यातला एक छोटासा एक तुकडा काढून घेणार आहे आणि इथे थोडासा एक पॅटर्न बनवते, म्हणजे ते खूप सुंदर दिसेल फ्रंट साईड देवाची.
ह्यात तुम्ही करू शकता किंवा तुम्ही प्लेन पण ठेवू शकता, हे तुमचं चॉईस आहे, तुम्हाला देवाचे कपडे कसे सुंदर बनवायचेत. पण मेन जी कटिंग आहे ती ही आहे. आता आपण दुसरी कटिंग बघू. ह्याच्यात आता तुम्हाला 2 जॉईंट जोडायचेत पट्ट्यांचे, तर त्या पट्ट्या मी आता कट करून घेते. आता तुम्ही बघू शकता इकडे ना मी आता ह्या अशा पट्ट्या काढून घेतल्यात. सो आता हे देवाचे, ह्याला आपण भाई म्हटलं तरी सुद्धा चालेल. आता हे सगळे स्टिच करून घेणार मी आणि हे ह्या जॉईंटला जोडायचं. आता मी तुम्हाला दाखवते. ह्या पट्ट्या आहेत, ह्या तुम्हाला जॉईंटला जोडायच्या आहेत. तुम्ही बघू शकता हा जो आयत होता, लाईक आपण जो कट केला होता एक स्क्वेअर आयत, तर आता ना जिथून तुम्ही गळा आपण जो कट केला आहे त्याची जी लाईन आहे तुम्ही बघू शकता. सो त्या लाईनमध्येच तुम्हाला आतल्या साईडनी इथे जॉईन करायचं आहे. एक पट्टी तुम्हाला इथे करायची आहे आणि दुसरी तुम्हाला आतून. मी आता हे वरून ठेवून दाखवलं आहे. सो तुम्ही असं म्हणजे हे असं जाणार आहात, हे तुम्ही बघू शकता. आता हे झाली भाई तयार झाली. म्हणजे जेव्हा हे तुम्ही आत घालणार देवाला, देवाच्या गळ्यातून जेव्हा हे कपडा जाणार आणि त्यानंतर ह्या ज्या हे जे आहेत पट्ट्या, हे देवाच्या भाई म्हणून ते गुंडाळतात. सो हे झालं आता एक पोशाख. आता मी थोडंसं अजून ह्याच्यामध्ये थोडंसं मला खाली फ्रिल दाखवायची देवाच्या ह्याला कपड्यांना. सो तर मी आता काय केलं, अजून 2 एक्स्ट्राच्या पट्ट्या काढल्यात. ह्याला मी अशा चूण घेणार आता मशीनवरती. आता मी मशीनवरती करते. थोडंसं मला आता वारी असल्यामुळे थोडं छानसा वेगळा ड्रेस करायचा आहे. सो एक त्याला असं जसं श्रीकृष्णाच्या एक पॅटर्न असतो ड्रेसचा, तुम्ही जर बघितलं असेल तर तसं थोडंसं एक वेगळं करायचा प्रयत्न करते. आणि ही थोडीशी लेस आहे, तर ही अशी मी खाली लावून घेणार आहे. हा पॅटर्न वेगळा आहे. जेव्हा आपण हे घालणार नॉर्मली तर देवाला फक्त हे वरचं जे अंगारक शिवला पण ते घालतात आणि खाली धोतर असतं. आणि पगडी तर खूप इझी आहे. मी ह्याची पगडी पण बनवणार आहे. पगडी तर तुम्ही देवाची अगदी म्हणजे ह्यातले पट्टी काढून फक्त ती लेस फक्त जे साईडचं जे आहे ते मी शिवून घेणार आहे एक पट्टी काढून, आणि नंतर तुम्हाला फेटासारखं गुंडाळायचं, तुमची पगडी तयार होते. सो एकंदरीत हे सगळं मी असं कॉम्बिनेशन घेतलं आहे. म्हणजे मला आता व्हाईटच दाखवायचं आणि थोडं ट्रेडिशनल लुकमध्ये दाखवायचं आहे. सो ते तुम्ही असं करू शकता. आता हा नॉर्मल तुम्ही बघू शकता माझ्याकडे एक वेल्वेटचा कपडा आहे, ह्याचं पण मी ड्रेस कट केला आत्ता. तर आता ह्याला तर टीप मारायची गरज पडत नाही. आणि ह्याच्यासुद्धा तुम्ही बघू शकता ह्याच्या पण पट्ट्या काढून घेतल्यात. ह्या फक्त ह्या जॉईंटला जोडल्या की झालं देवाचं आता वरचा ड्रेस तयार. सो चला, तर आता हे मी बाजूला ठेवते. हे सगळं मी आता स्टिच करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते काय केलं ते. सो फायनली आता तुम्ही बघू शकता तो एक पॅटर्न शिवून घेतला आहे मी, त्या पद्धतीने कनेक्ट केला सगळं. आणि आता इथे मी थोडासा खालचा जो झगा आहे ना तो थोडासा की हा पॅटर्न छान दिसणार आहे जेव्हा आपण देवाला घालणार ना कपडे, तर असं पण तुम्ही करू शकता. कृष्ण हरी मंडळी, तर आता तुम्ही बघू शकताय मी हे शिवून घेतलं आहे. मी इथे एक नॉट नाही लावली, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे नॉट पण लावू शकता. कारण मी जेव्हा ड्रेस घालणार देवाला मी ह्याच्यात थोडासा एक वेगळा पॅटर्न केला आहे, म्हणजे तर ही नॉट बरोबर इथे येणार, पण हा पार्ट मी वेगळा शिवला आहे. सो जेव्हा आता पोशाख घातला जाईल ना देवाला तर हे बरोबर कमरेमध्ये ह्या दोन्ही ह्याचं फिटिंग येणार. सो त्यामुळे मी इथे नॉट नाही केली. इथे एक नॉट असते. जर तुम्हाला गळ्यामध्ये गळा जर मोठा असेल, कारण बऱ्याच वेळेला हे जे मासोळ्या आहेत देवाच्या कानातल्या, तर त्याच्यामुळे गळा असा थोडासा डीप होतो. मी तो डीप केला नाही, मी कट टू कट केला आहे, त्यामुळे तो माझा काही डीप होत नाही आहे. डायरेक्ट इथेपर्यंत तो बरोबर बसतो आहे, अंदाजच कट केला. जर तसं पाहिजे तर तुम्ही इथेसुद्धा 2 नॉट लावू शकता. सो आता अजून एक पॅटर्नमध्ये मी अजून एक ड्रेस शिवून घेतला पटकन. सो तुम्ही बघू शकता हा एक शिवला मी देवाचा ड्रेस. सो हा पण खूप इझी जातो आहे. फक्त आता गळ्याच्या तिथं मला थोडंसं जरासं हे करावं लागणार आहे. हे बघू शकता हा एक पॅटर्न शिवला मी.
आणि इथे नॉट असते, म्हणजे इथं फिटिंग छान येते. सो पण मी इथे नॉट नाही लावणार, कारण माझं जे देवाचे जे धोतरचे पॅटर्न आहेत ते ऑलरेडी अशा पट्ट्यामध्ये आहेत. सो मग ते धोतराचे जे दोन्ही पट्ट्या आहेत ना ते तर बरोबर फिटिंगमध्ये येणार देवाचा ड्रेस. सो त्यामुळे मग मी इथे पट्ट्या नाही लावल्या. आणि ह्याच्यामध्ये पण मी आता सेम असंच केलं आहे. हा पॅटर्न वेगळा केला आहे पुढचा झग्याचा, तर त्यामुळे फिटिंग आपोआप येणार. सो मी आता हे घालून घेते. आणि पगडीसाठी तर तुम्ही नॉर्मली आता ह्याच्यातलीच एक पट्टी जी आहे तर ती मी कट करून घेणार आहे, किंवा मग ह्याचं धोतरसुद्धा होऊ शकतं. आणि मग वाटलं तर मी ह्याची पगडी बनवेन. पगडीमध्ये तर सिम्पल आहे, जास्त काही नाही, फक्त पट्ट्या हे कट करून ते शिवून घेणार आहे. सो चला तर मग मी आता पटापट देवाचा एवढा कपडे रेडी करते आणि तुम्हाला दाखवते. बघू शकता मी घातला आहे देवाचं अंगारका. आणि इथे मी नॉट नाही लावली. मी काय केलं, इथं अशा ज्या नॉर्मली अशा छोट्या पट्ट्या होत्या ज्या मी करून घेतल्या होत्या नॉटसाठी, वेगळी नॉट, तर ते मी इथे असं आता बांधून घेतलं. हे आणि हे बघा, तुम्ही इथे बघू शकता, ही नॉर्मली अशी छोटीशी पट्टी मी अशी बांधली. म्हणजे हे दोन्ही पॅटर्न छान असे कमरेमध्ये बांधले जातात. सो आता हे थोडंसं लूज बांधलं, हे फायनल नाही बांधलं, कारण आता जेव्हा पूर्ण देवाचे कपडे घालू तेव्हा ते बांधायचं. आणि ह्या ज्या साईडच्या ज्या आपण पट्ट्या होत्या त्या अशा ना रोल करायच्या. सो त्या रोल केला की देवाचं असं सुंदरसं ड्रेसिंग तयार होतं. आणि ह्या पण मी थोड्याशा ना नेहमी लांब ठेवते. हे बघा, हे चांगलंच मी लांब ठेवलं आहे. सो ह्यासुद्धा नंतर अशा कंबरपट्ट्यामध्ये तुम्ही बांधू शकता. सो आधी तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर तुम्ही इथे तात्पुरतीची लावून घ्या, नसेल तर मग तुम्ही ह्याचासुद्धा करू शकता. सो चला आता मी हे फटाफटा आवरून घेते. आता हे बघू शकता, देवाला एकदम परफेक्ट कपडे बसलेले आहेत मापात. आणि हे ज्या पट्ट्या होत्या ह्या मी थोड्याशा एक्स्ट्रा ठेवल्या होत्या, जसं की मी तुम्हाला सांगितलं. ह्या पाहिजे तर तुम्ही कट करू शकता, किंवा ह्या त्या फ्रिलमध्ये सुद्धा मर्ज होतात. सो गाईज, आता ही मी देवाची पगडी बनवली आहे. फक्त एक पट्टी अशी लॉंग कट केली आणि कडेने टिपा घातलेत. राष्ट्र फ्रेंड्स, रामकृष्ण हरी. तर आता मी तुम्हाला सिम्पल ना देवाचं धोतर कसं शिवायचं ते सांगते. हा एक असा स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तुमची मूर्तीची हाईट म्हणजे जेव्हा ह्याचं मेजरमेंट तुम्हाला घ्यायचं असेल ना, तर आपली जी मूर्ती आहे ना, म्हणजे कोणाची मूर्ती लहान असते, मोठी असते, तर त्या हिशोबाने तुम्ही देवाच्या कमरेच्या खालची जी हाईट आहे, कंबर ते पाऊल त्याचं, तर ती तुम्हाला हाईट घ्यायची आहे. आणि त्या हाईटमध्ये तुम्हाला 4 पट एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आहे. म्हणजे त्या मेजरमेंटने तुम्हाला हा असा स्क्वेअर बनवायचा आहे. आणि आता सिम्पल आहे. आता इकडे तुम्ही बघू शकता स्क्वेअरची 2 जे बाजू आहेत, डावी आणि उजवी, तर तिथे ना असे चून घालायचे. अशा हे बघा, तुम्ही अशा चून घालून ना असं मशीनवरती शिवून घ्यायचं आहे. सो मी हे शिवून घेते आता. आणि त्याच्या आधी काय करायचं आहे, इकडं देवाचं कमरेचा भाग येणार ना, जिकडे तुम्हाला नाडा घालायचा आहे. सो आधी नाड्याचं हे आहे ना, हे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि नंतर हे अशा चून घालायच्यात. आणि नंतर जेव्हा या दोन्ही चून होतील तेव्हा त्या जॉईन केल्या की तुमचं असं छान पद्धतीचं देवाचं धोतर तयार होतं. सो मी आता हे शिवून घेते. मला एका हाताने कॅमेरा पकडायचा आणि हे दाखवायचं थोडंसं डिफिकल्ट जातं आहे. आशा करते की तुम्हाला समजलं असेल ही आयडियाज. सो खूप सोपं आहे. तर चला मी आता हे पटकन शिवून घेते. जय महाराष्ट्र. तर आता तुम्ही बघू शकता हे आता स्टिच झालं आहे धोतर. आणि इथे मी अशी नॉट पण लावून घेतले आहेत. आता जेव्हा आपण हे मूर्तीला घालू ना, तेव्हा तुम्ही हे बघू शकता. आता हे असे हे या अँगलने दिसणार आणि ह्याच्यात बरोबर देवाचे पाय येणार आणि हे धोतर. सो आता हे मी ओपन ठेवलं आहे, कारण मूर्ती कसं जॉईंट नसते ना खालून, तर
खालून नाही घालता येणार तुम्हाला. सो हे ओपनच हवं आहे. इथे पाहिजे तर जेव्हा तुम्ही धोतर घालाल ना तर इथे तुम्ही अशी सेफ्टी पिन किंवा एक छोटासा टाका घातला तर ते अगदी परफेक्ट फिटिंगमध्ये येणार. हे झालं शिवलेलं धोतर आहे. आणि मी आता हे शिवलं आहे म्हणून सो एक पॅटर्न तुम्हाला दाखवायचा होता म्हणून. हे पण छान दिसतं. पण मी कधी कधी ना म्हणजे नॉर्मली अशा स्क्वेअरच्या लांब पट्ट्या काढून ना त्याचे 2 मूर्तीवरतीच कमरेमधून 2 भाग करायचे त्या पट्ट्यांचे आणि त्याचं सुंदर धोतर फोल्ड करते आणि ते घालते. पण म्हटलं आज हे शिवल्याला एक पॅटर्न तुम्हाला दाखवा. तर हे तुम्ही या पद्धतीने सुद्धा देवाचं धोतर बनवू शकता. फक्त इथे हे जर अखंड मूर्ती म्हणजे आजकाल मूर्तींच्या खाली तो एक स्क्वेअर असतो मग त्याच्यातून पायातून हा भाग नाही जात किंवा मग हे जरी जॉईन केलं ना तरीसुद्धा खूप छान दिसतं. पण हे जॉईन केलं तर मग तुम्ही मूर्तीला धोतर असं नाही घालू शकत. त्यामुळे हे जॉईन करायचं नाही आहे. तर एकंदरीत तुम्ही असं बघू शकता असा स्क्वेअर येतो आहे. एक थोडं डार्क बॅकग्राऊंडमध्ये घेते मी. तर हे बघू शकता तुम्ही. ह्या अशा पद्धतीने मी त्याला स्टिच घालून घेतलेलं आहे इकडे आणि इकडे. आणि हे कमरेमध्ये फिटिंग केलं म्हणजे नॉट बांधली की मग ह्या चून अशा छान दिसतात सुबक. आणि इथं पाहिजे तर तुम्ही एखादी सेफ्टी पिन किंवा एखादा टाका घालू शकता नॉर्मली. खरं तर घालायची गरज नाही आहे. हे आपोआपच असं आत छान होऊन जातं. तर हे झालं देवाचं धोतर. सो आशा करते की तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओतून काहीतरी म्हणजे शिकायला मिळेल किंवा तुम्हाला बनवता येतील तुमचे देवाचे कपडे. आणि लहान मूर्तींचे कसे बनवायचे त्याची पण एक व्हिडिओ मी बनवेन. पण आता सध्या थोडीशी घाई असल्यामुळं तुम्ही जे आत्ता आज पोशाख केला आहे ते करण्याचा ट्राय करा. ते नसेल तुम्हाला स्टिच करता येत तर साध्या पद्धतीने देवाचा कसा पोशाख मी करते नेहमी तर मी त्याची पण एक व्हिडिओ नक्कीच करेन. महाराष्ट्र फ्रेंड्स, तर आता हे देवाला मी उपरणं केलेली आहेत 2. तर आता ती पण आपण घालून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हा पोशाख झाला. धोतर पण खूप छान झालं. मी तिथे थोडंसं स्टिच केलं तुम्ही बघू शकता. त्यामुळे जरा फिटिंग छान बसले धोतरची. तर आता हे पूर्ण गेटअप झाला की मी तुम्हाला लगेच दाखवते. आणि तुळशीची माळ आहे. आता पूजेच्या वेळेस जरा फुलं वगैरे म्हणजे बाकीची सगळी तयारी झाली की खूप छान दिसणार आहे प्रसन्नता. पण म्हटलं आता हे मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला पॅटर्न लक्षात येईल त्यासाठी मग मी देवाला आत्ता कपडे घालून घेतलेत. नंतर अभिषेक वगैरे पोशाख देवाला चढला जातो. सो चला मी हे फटाफट उपरण आणि हे लावून घेते आणि तुम्हाला फायनल लुक दाखवते देवाचा. अवघा रंग एक झाला रंगी रंगला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला अवघा रंग एक झाला. छान दिसतंय. वारकरी वाटतंय. हा असं वाटतंय माऊली वारकरीच्या रूपात. हो, कारण माऊली वारकरीच्या रूपात असतं. तर गाईज फायनली झालंय आता विठ्ठलाचे सगळा हे करून पोशाख. इथं मी ते खांद्यावरती एक त्यांना असं ठेवलं आहे एक शेला. सो इथं मला एक थोडंसं एक पिनअप करावं लागेल थोडासा. तर हे बघू शकता. टीव्ही का आवाज 1 मिनिट कम करो.
तर फायनली असा गोंधळ आहे. शुभ्रा आणि आरूची प्रतिक्रिया होती वाव. तर हे झालेत आपलं पांडुरंग रेडी. सो खूप कमी म्हणतात ना, फक्त तुम्हाला म्हणतात ना थोडंसं डोकं पाहिजे. आय गेस की मला डोकं नाही आहे असं फ्रेंड्स म्हणतात की, पण ठीक आहे, आता जेवढं डोकं आहे तेवढ्या डोक्यात मी बनवलं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. हा पॅटर्न थोडासा मी वेगळा केला, म्हणजे एक असं असतं ना, एक घोंगडी वगैरे असते. देव घोंगडी पण छान दिसली असती देवाला, पण म्हटलं आज ते जे आपलं शेतकरी राजा असं खांद्यावरती टाकतात, त्याला काय म्हणतात मला आता नाही सांगता येते तुम्हाला. सो मी तो एक पॅटर्न केला. म्हणजे ओव्हरऑल मला असं विठ्ठलाचा जो लुक आहे तो मला शेतकरी दादांचाच करायचा होता. आणि आता थोडंसं ज्वेलरी, कारण आषाढी एकादशीला देव ज्वेलरी घालत नाहीत. सो ज्वेलरी आपण दुसऱ्या ड्रेसवरती घालू शकतो, पण आषाढी एकादशीला नाही घालायचं. फक्त आता हा कस्तुरीचा टिळा आहे, तो एक जो चांगला हा कलर केलेला आहे त्यांनी, जे ओरिजिनल आपण म्हणजे जी मूर्ती घेतो तेव्हा. सो मी ओरिजिनल कस्तुरीचा टिळा गंध लावत असते. आणि आता पूजा आपण जेव्हा करू तेव्हा ते खूप सुंदर आणि एक छान दिसेल. तो पोशाख तर आता रेडी आहे देवाचा. आणि मला सांगा की कसं झालं आहे आपलं रूप. आणि हे इतकं सुंदर रूप आहे ना, की असं म्हणतात की याच्यामुळे सगळी रूपं म्हणजे असं वाटतं अरे अजून बघत राहा, अजून काय करू मी देवाला. पण आता दागिने वगैरे नाही घालायचे, फक्त आता तुळशीच्या माळ वगैरे घातल्या. आणि खऱ्या तुळशी पाण्याच्या पण एकादशीच्या दिवशी घातल्या की मग असं तुमचं छानसं विठ्ठल तयार होतं. सो नक्की सांगा. खूप घाईघाई गडबडीत केलं आणि आता खूप पसारा पडला, तुम्ही बघू शकताय. अजून मला छोट्या मूर्तीला पण बनवायचं आहे. सो हा एक पॅटर्न मी वेगळा असं केल्यामुळं ना हे खूप छान दिसते. एक मिनिट, हे जे तुम्ही बघता ना, तर हे मी थोडंसं युनिक केलं इकडं. आणि हे जे इथं एक उपरणं जे बांधलं ते पण मी असं क्रॉसमध्ये बांधल्यामुळं ते असं छान वाटतं. असं म्हणजे म्हणतात ना शेतकरी राजा, असा रांगडा टाईप विठुराया आहे माझा. आणि ही अशी घोंगडी नाही म्हणता येणार. सो ते पण सुंदर वाटते. इथे मी असं थोडंसं असं एक पिनअप केलं तर हे असं पडणार नाही. सो मी इथे असं दोऱ्याने वगैरे पिनअप करते, बस एवढंच. बाकी तर ओव्हरऑल जे फेटा किंवा ते हे सगळं अगदी कमी वेळात, कमी खर्चात आणि कमी बजेटमध्ये झालेला आहे. तर कसं वाटतं हा पोशाख बघा. आणि कसं असतं, प्रेमाने जे बनवतो ना आपण देवासाठी, त्याच्यात भक्ती उतरती असं आजी म्हणायची. तर मी प्रेमाने बनवला आणि देवाला तो इतका छान बसला आहे पोशाख. सो आता मागे खूप कालवा येतो ऐकायला, मुलं आहेत घरी. सो चला तर मग मी तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. आषाढी वारीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी.